मधली सुट्टी. नमस्कार, मी सलील कुलकर्णी. आजच्या मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. दादासाहेब रेगेंनी 1940 साली स्थापन केलेली ही शाळा. या शाळेने महाराष्ट्राला, भारताला आणि खरं तर जगाला अनेक गुणी माणसं दिली. कलाकार दिले, क्रिकेटर्स दिले, पॉलिटिशियन्स दिले, समाजकारणी दिले, डॉक्टर्स दिले आणि आजही ही शाळा तितक्याच दिमाखात उभी आहे. अनेक गुणी विद्यार्थिनींना घडवते. मला आज अभिमान वाटतोय की आज मी आलोय बालमोहन विद्या मंदिरमध्ये. या शाळेतली माझी एक गोड मैत्रीण एकटी खातीये आणि काहीतरी सॉलिड खातीये. काय खातीयस तू? वडापाव. मला दे ना थोडा. आमच्या शाळेतली स्पेशालिटी. बालमोहनचा वडा खूप पॉप्युलर आहे ना. आणि हे काय आहे? अवंतिका. माहिती तुला अवंतिका सिरियल? माहिती आहे. तुला कशी माहिती? तू एवढीशी असणार तेव्हा? तेव्हा माझी आई बघायची ना, त्यामुळे मला माहिती आहे. मग आईच काय स्टोरी सांगायची तुला? स्टोरी नाही सांगायची. मी एकदम माझे डोळे होते ना तेव्हा मी बघायची अशी. काय बघायचीस? मग काय आठवतंय तुला? की ते मृणाल कुलकर्णी असतात ना त्या, आणि एक गुंतता हृदय आहे ना त्याच्यामधला तो असतो ना देवयानीचा बाबा, ते असतं. तर त्यांना मुलगा होतो आणि त्यांचा घटोत्कच होतो. घटोत्कच? सॉरी चुकलं. घटोत्कच नावाचा राक्षस होता. घटस्फोट. नक्की? कन्फर्म? म्हणजे काय माहिती तुला? म्हणजे एवढं माहित नाही, पण दोघं वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात. नवरा बायको वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात. मला असं वाटतं या विषयावर आता एवढी माहिती पुरेशी आहे. पण तू माझ्याशी बोलताना किती खातीयस? वर्गात खातेस? हो. शिकवताना? हो. दाखवू कसा करते? दाखव ना. ताई समजा इथे वयाकडे त्यांनी जर तोंड केलं ना तर हे बघा. आणि तेव्हाच बरोबर ताईने विचारलं, हर्षदा सांग मला उत्तर, खरीप पिकं कुठली कुठली असतात? मी काय करते, इकडे ना आपली हे असते ना त्याच्यामुळे ते लपवून ठेवते, त्यामुळे मला नीट बोलता येते. बरं हे आता आपण अवंतिका जरा बाजूला घे ना. किती नटतेस तू. मला स्वतःहून आवडतं. माझ्या भावाबरोबर पण मी ते खेळते. आमच्याकडे जो पाळणा आहे ना त्या पाळण्यावर तो बसतो आणि मी जे सांगेल मी त्याला बोलते फेशियल करूया. पावडर घेते त्यामध्ये काय माहिती फेशियल? पावडर घेते त्यामध्ये पाणी टाकते, मिक्स करते आणि फेशियल म्हणजे तोंड रंगवायचं असतं तेव्हा. तोंड रंगवायचं? टीव्हीवर सगळे ऍड असतात, म्हणजे हे लावा गोरे वाल, हे लावा उजळ, आणि येते बघा ऍड सोने से भी कोमल है. ती ऍड येते ना, त्यामुळे मी ह्याच्यावर खेळते. म्हणजे आमच्या इथे गोल्डन लाईट आहे ना, ती गोल्डन लाईट समोर मी जाते, लाईट ऑन करते आणि त्याच्याबरोबर हे घालते आणि ती करते ना प्रियांका चोपडा ऍड करते सोने से भी कोमल है. तर ती ऍड आहे ना. कसं करतेस का? कसं दाखवा. सोने से भी कोमल है ती ऍड आहे ना, मी याच्याबरोबर करते. पण मग हे सगळं करताना आई कधी खरी नाही चिडली आहे? म्हणजे एकदा माझ्या बाबांना सलूनला जायचं होतं, तर माझ्या बाबांनी मला आणि माझ्या भावाला नेलं. वेदांत आहे त्याचं नाव. तर आम्ही तिकडे बघितलं, तर वेदांतने बघितलं की कसे केस कापायचे. तो बोला ताई माझे केस काप ना गं. तर मी खरोखरच घेतलं. मी पण लहान होते तेव्हा. गॅलरीमध्ये गेलो, सगळं घेतलं, कंगवापासून सगळं कात्री बित्री घेतले, त्याचे केस सरळ केले, कापले सरळ. मम्मी असली चिडलेली ना, मिरचीच सारखी झाली. आणि एकदा काय झालेलं, चॅन्ची म्हणून माझी एक मैत्रीण होती, इशिका नाव होतं तिचं. तर तिची आई ब्युटी पार्लर करायची. तर मी एकदा बघितलेलं की तिची आई हे करत होती, आयब्रोज पण माहिती तुला? बघितलेलं. कितवीत आहेस तू? 6वी. माहित असतं 6वीच्या मुलींना माहित असतं. आणि ऐका ना, काय झालेलं, आम्ही आहे ना तिचं खरंच आयब्रोज करायला घेतलं. ती बोली चल ना हर्षदा आपण आयब्रोज करेल, खेळायसाठी. आयब्रो खेळूया. वा वा. आणि मी खरोखरच डोळा घेतला असं आणि असं करत लागली. बरं झालं त्यांच्या कामवालीने बघितलं आणि मम्मीला नाव सांगितलं. मम्मीने असलं मारलंय ना तेव्हा, जन्मभराची अद्दल बोला.
आणि असं नाही ना झालं की एक आयब्रो तू काढून टाकली होतीस मैत्रिणीची आणि दुसरी राहिली होती? नाही बरं आता एक तुला विनंती करतो की आता भावाचे केस कापू नको, मोठी हो मग ब्युटिशियन हो, मग सगळ्यांचे केस काप, माझे पण तोपर्यंत राहिले छान तर मी हेअर डाय लावीन ना तर राहतील बरोबर. हेअर डाय ही मला म्हणते हेअर डाय लावीन तुम्हाला. पण मी तुला खूप शुभेच्छा, माझ्याकडनं खूप आशीर्वाद, अशीच गोड राहा. आणि आता आयब्रो कटिंग बिटिंग तर थोडे दिवस थांब, आता अभ्यास कर. हा आता परीक्षा आली आहे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर 5वी फ मधलं एक त्रिकूट आहे, मृण्मयी, मिनल आणि अभिजित, ज्यांना स्वतःविषयी बोलण्यापेक्षाही एकमेकांविषयी बोलण्यातच जास्त रस आहे. कोण बोलतंय आधी? बोला मला. हा चला बोला. आमच्या वर्गातली मृण्मयी ही सर्वात मस्तीखोर आहे. मुलं मुलींमध्ये गेले ना सगळ्या मुली येऊन मारतात. एक नंबर ही आणि ही. ती तर शक्यच नाही, मिनल तर शक्यच नाही. चप्पलने मारते ती. चप्पल? बुटाने. नाही, काही खोटं सांगतोस तू अभिजित. येऊन बघा तुम्ही. येऊन बघा तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः येऊन बघा. तुम्ही स्वतः येऊन बघा. बुक्के मारतेस तू? नाही ना. सर हा बघा हात आपण सगळ्यांना मारत असतो आणि आम्ही तुम्ही वर्गात येऊन बघा. वर्गात येऊन बघा. मुलींमध्ये कधी बोलले रेकॉर्डर दाखव. आता हे काय पोलीस केस करायचे? नाही नाही, तू वर्गात कॅमेरा घेऊन यायचा. मग काही शिक्षक असतात हे सगळे मारतात मला. शिक्षक सगळे याला मारतात? सगळे कोण कोण सांगणार? पांचाल सर नाही मारत आता. आता मारतात. कधी मारतात? कधी गेलेलं? उभं करतात, कान पकडतात. कधी सर मस्करीत करतात. तसे मस्करीत तुला शिक्षा करतात त्या मस्करीत, ज्यांना करतात त्या खऱ्या. सगळ्यांना करतात सर. जाऊबाई घरात आणि सासूबाई दारात. काय जाऊबाई घरात आणि सासूबाई दारात? आणि हिला चिडवतात लालबाग. नाही मी लालबागला राहते ना. लालबाग परळ बस सरळ. बघ सरळ, बस सरळ. बस सरळ, लालबाग परळ बस सरळ असं हिला म्हणतात. मग तू याला काय म्हणतेस लगेच? मी नाही नळ, तिचं नाव मिनळ. हा किती बोलतोय हा तुला? अजून जैन त्याच्यावर जैन. आणि जैन वरनं सोनाऱ्याकडे नेऊन त्याची चैन करीन. किती बोलताय ते? हे किती शहाणी आहे, हिला जास्त बोलू नका, ही खूप शहाणी मुलगी वगैरे. शहाणी आता नाही, एक वेळ पण थांबा बोलत थांबा, आहे. तुम्ही दोघं आता गप्प बसा. तू बोल ग आता बिंदास. हा यांना बोल बोल. जोरात बोल ए ना. आता हिची टर्न आहे ना, तिला आता बोलू दे. हा जास्त मस्ती करतो आणि आम्ही लिहत असेल ना की आमच्यामध्ये तो मारत राहतो. आणि मुलींना काही चिडवत असतो. मुलींना काही चिडवतोस ना तू अभिजित? हा. पहिलं मस्ती करतो, अर्धी जण आम्ही डान्स करतो ना मधल्या सुट्टीत चिकनी चमलीवर. मधल्या सुट्टीत चिकनी चमेलीवर हे डान्स करतात आणि तू त्रास देतोस. आणि बघत असतो बेंचवर उभं राहून कसा पण नखरे वगैरे करत. मग तुमची चुकी. ताई काय बोललेल्या? करायचं नाही बोलल्या ताई. ताई बोलल्या आमच्या करायचं. मारतो नुसता. मला एक शिट्टी हवी ऍक्च्युली, कारण हे बॉक्सिंग मध्ये ते शिट्टी वाजून बाजूला करतात ना, तसं यांना बाजूला करायला लागतं. मी हिला बोलायला सांगितलं, हिला तुम्ही बोलूच देत नाही. तुम्ही दोघं जण जास्त दंगेखोर आहात असं मी आत्ता तरी, हा माझं तरी असं मत झालं की तुम्ही दोघं जास्त दंगेखोर आहात. ही मला शहाणी वाटते. ही पण आहे. बरं पण आता वर्गातल्या हिच्याविषयी मुलांना सांग. विचार. अरे जरा 2 मिनिटं थांब अभिजित. चिकटपट्टी लावू. ते बघ आहे? ही आगत जरा ए मधली सुट्टी